आपण येथे काही चकली तळून दाखवली आहे। चकली अगदी छान खुसखुशीत व कुरकुरीत अशी तयार झाली आहे। आपण बघू शकता अगदी पटकन हातावर तुटत आहे। आपण चकली बनवताना काही टिप्स दिलेल्या आहेत, तर मग व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा। आपण येथे बटाटा, साबुदाण्याचे व पाण्याचे योग्य प्रमाण वापरले आहे, त्यामुळे चकली छान फुलली आहे। बटाटा साबुदाणा चकली बनवण्यासाठी मी येथे 1 किलो साबुदाणा घेऊन तो 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला आहे व नंतर साबुदाणा बुडेल इथपर्यंत पाण्यात साबुदाणा रात्रभर भिजण्यासाठी झाकून ठेवला आहे। दुसऱ्या दिवशी आपण बघू शकता साबुदाणा छान भिजला आहे। आपण येथे 1 किलो साबुदाणा घेतला आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी आपण 2 किलो बटाटे वापरणार आहोत। आता आपण बटाटे पाणी टाकून चांगले स्वच्छ धुवून घेऊ व कुकरमध्ये पाणी टाकून त्यामध्ये बटाटे टाकून 3 शिटी करून बटाटे छान शिजवून घेऊ। थोडेसे बटाटे थंड झाल्यानंतर त्यावरील साल काढून घेतली आहे। आता आपण बटाटे पुरणाच्या चाळणीवर बारीक करून घेऊ। हाताने बटाटा फोडून ग्लासच्या मदतीने चाळणीवर दाब देऊन बटाटे चांगले मॅश करून घेऊ। बटाट्याचे मिश्रण एका परातीत काढून घेऊ। बटाटा साबुदाणा चकली बनवण्यासाठी मी येथे 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतली आहे व तिची पेस्ट बनवून घेतली। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरची कमी जास्त करू शकता। आपण साबुदाणा शिजवून घेणार आहोत। साबुदाणा शिजण्यासाठी फक्त 1 तांब्या पाणी आपण उकळण्यास ठेवले आहे। 1 किलो साबुदाण्यासाठी 1 तांब्या पाणी हे परफेक्ट प्रमाण आहे। यापेक्षा जास्त जर पाणी आपण घातले तर चकलीचे मिश्रण पातळ होईल व चकली व्यवस्थित बनवता येणार नाही। पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ व मिरचीचे वाटण टाकून घेऊ व लगेचच साबुदाणा टाकून चांगले मिक्स करून घेऊ। साबुदाणा चांगला तळापासून ढवळत मिक्स करून घेऊ। साबुदाणा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा, नाहीतर मग वर राहिलेला साबुदाणा व्यवस्थित शिजणार नाही आणि चकली पण व्यवस्थित बनवता येणार नाही। येथे आपला गॅस मिडियम आहे। मिडियम गॅसवरच आपण 8 ते 10 मिनिट साबुदाणा शिजवून घेणार आहोत। साबुदाणा चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घेऊ। साबुदाणा शिजल्यानंतर त्यात मॅश केलेला बटाटा थोडा थोडा टाकून चांगले मिक्स करून घेऊ व झाकण ठेवून एक वाफ काढून घेऊ। आता आपले बटाटा चकली मिश्रण छान तयार झाले आहेत। आपण मिश्रण सोऱ्यात भरून छान चकली पाडून घेऊ। तुम्ही बघू शकता छान चकली पडत आहे, कुठेही तुटत वगैरे नाहीये, म्हणजे आपले मिश्रण परफेक्ट तयार झाले आहे। याच पद्धतीने संपूर्ण चकल्या बनवून घेतल्या व 2 दिवस कडकडीत उन्हात सुकवून घेतल्या। आपण पाण्याचे योग्य प्रमाण घेतल्यामुळे चकली परफेक्ट तयार झाली आहे। छान खुसखुशीत व कुरकुरीत अशा तयार झाल्या आहेत। आता मी तुम्हाला काही चकली तळून दाखवते। छान तळली जात आहे व फुलत पण आहे। मी एक चकली तोडून दाखवते। अगदी वातड वगैरे झालेली नाही आणि पटकन तुटत आहे। साबुदाणा शिजवून घेतल्यामुळे अगदी मऊ, कुरकुरीत, खुसखुशीत व टेस्टी अशी साबुदाणा बटाटा चकली तयार झाली आहे। या पद्धतीने तुम्ही देखील बनवून बघा व तुमचा अभिप्राय मला कमेंट्सद्वारे कळवा आणि व्हिडिओ जराही आवडला असेल तर एक लाईक नक्की करा व चॅनलला सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू आणखी काही रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।